नमस्कार भावा बहिणीनो. बघा, पौष महिन्यातील पहिला रविवार आहे आणि मी पूजा करायला लागले. सूर्यनारायणाची पूजा चालू करायला लागले. तर सूर्यनारायणाची पूजा चालू करायली मी आता. तर माझी आई कथा सांगणार आहे, ती ऐका कथा. कुणाची काय आई सांगायला लागली बघा, ऐका. आता मी सूर्यनारायणाची पूजा करायला लागली. सांग की कथा. पहिला रविवार आहे. मोठे सांगा. पहिला रविवार एक बामणाची मुलगी होती. ऐका. तिला एक मुलगा आणि एक मुलगी होती. तिने पहिल्या आयतवारी भावाच्या घरी जायचं म्हणली. भावाच्या घरी बाळाले आवडला, लवकर आपल्याला भावाच्या घरी जायचं आहे की तिथं भावाच्या घरी गेली. गेल्यानंतर झाडून काढायला लावलं भाऊजाईनं, सडा टाकायला लावला, नाहू माकू घातलं, सगळं काम करून घेतलं. स्वयंपाकाला बसली पहिल्या आयतवारी, बरं का, नीट ऐका. भावाच्या घरी गेली. भावाच्या घरी गेले आणि स्वयंपाक करायला लावला. नंदाला सगळं करून घेतलं, स्वयंपाक पाणी केलं आणि त्याने जेवणं खावणं केली. रविवार सोडला, भाऊजाईला भाऊ मानला. तिने जेवणं केलेली भावाला माहीत नव्हतं. बहीण बाहेरच होते आणि काहीतरी बांधून द्यावं लागेल तिला. तिनं पहिल्या आयतवार आली, बांधून काही दिलं नाही. वाटाच्या कडाला एक बोरीचं झाड होतं, ती लेकरं घेऊन गेली. बोरं घेतली आणि बोरं बांधून लेकराला खाऊ घालून तिच्या घरी गेली पहिल्या आयतवारी. दुसरा आयतवार आला. दुसऱ्या आयतवारी अजून भावाच्या घरी जायचं म्हणली तिला नाहू माकू घातलं, सडा साडून सगळं केलं, रांगोळी काढ, सगळं कर, सगळं नंदाखून करून घेतलं. बाळांनो आवला लवकर, आपल्याला घरी जायचे. घरी गेली. दुसऱ्या रविवारी वाटाच्या कडाला एक बोरीचं झाड होतं, त्या बोरीच्या झाडाखाली गेली. बोरं घेतले, लेकराला खाऊ घातले, आपण घेऊन गेले. तिसरा रविवार आला. तिसऱ्या रविवारी सगळं सडा सारवून तिच्याकडून करून घेतलं. स्वयंपाक पाणी घेतला करून. काहीतरी बांधून द्यावं लागेल म्हणले बहिणीला. तिनं गौऱ्या बांधून दिल्या. गौऱ्या बांधून दिल्या. घरी गेली, सोडलं, लेकराला दाखवलं, आई काहीतरी दिले मामीनं, ते काढा. तर म्हणले त्यात गौऱ्याच आहे त्या म्हणली. पुन्हा चौथा रविवार आला. चौथ्या रविवारी अजून लेकरं घेऊन तिच्या भावाच्या घरी गेले. भावाच्या घरी गेल्यानंतर तिने म्हणले सडा सारवण केलं, आंघोळ्या केल्या, सगळं केलं. स्वयंपाक पाणी तिच्याकडून करून घेतलं. करून घेतल्यानंतर तिने दोन्हीची दोन्ही बाळं घेतली, बोरीच्या झाडाखाली घेतली. चौथ्या रविवारी एक भुजंग निघाला. भुजंग म्हणले का बाळाली काय आज खाऊ घालू, म्हणून ती भुजंग घातला. घरी गेले. ती भुजंग कापला, तिनं हांड्यामध्ये टाकला, शिजू घातला. शिजल्या त्याच्यात खडा वाजायला लागले. काय वाजायला लागलं म्हणून बघायला गेले, त्यात सोन्याच्या इटा झाल्या. सोन्याच्या इटा झाल्या. 4 कांबी कापल्या, चारीची 4 इटा झाल्या. म्हणजे उघडून पाहते, अंड्यासहित सोनं झालं. अंड्यासहित सोनं झाल्यानंतर त्यातले एवढं घाबरून गेले. मालकाला म्हणले बघा हे काय झालं आहे, हे घरात न्यावं लागेल. एक कांब घेतले, सरपाच्या दुकानाला गेले, ते एक कांब विकले. तिनं लेकरा बाळाला खवायला आणलं, खाऊ घातलं. 5व्या रविवारी पुन्हा म्हणले काहीतरी करावं लागेल. तिनं त्या एक दुसऱ्या कांबीचं सोनं इकून गेले. इकल्यानंतर वाडा बांधला. वाडा बांधल्यानंतर एक समय आणि एक डमई होते. तिने म्हणले काय करावं, इतकं वाडा बांधला काय नु केलं. तर तिनं काय केलं, एक काम मोडून सगळं बांधून काढलं. आपल्या घरी तिनं पूजा मांडली. 5व्या रविवारी ती समाया मांडल्या होत्या. समाया बोलल्या की काय केलं आहे, की ती भाऊजाईला बोलवलं तर लाका घरी करायला लागलं. तिनं म्हणले आपल्या इथलं तिनं काहीतरी चोरून नेलेलं आहे. चोरून नेल्यानंतर ही वाडा कशानं बांधला, काय कशानं केलं, तिनं आपल्यातलं नेलं म्हणून तासून झोपली. आजच्या आज जा म्हणले 5व्या रविवारी. तिला म्हणले 2 तलवारी नेल्या कापून, दोघं जुळकून जाऊन त्याच्या खांडोळ्या करायचं. बहीण घरी गेले. ते भाऊ कसं आहे ना म्हणून बहीण झोपलेली होती. आता जेवाली मग जेवाली. ती कवल्याला उभा राहून ऐकत होता. ती म्हणला की आज बहिणीच्या खांडोळ्या करायला मी आलो, कशी उठना. समाया बोलत होत्या इकून मी केला. भाऊ कसा येणं गेलाय, भाऊ आलाय, समय आज तलवार घेऊन आलाय. तर समय केला म्हणते डमये ही भावानं असा प्रकार केलेला आहे. काय केलं की आपण दोघं दुखून त्या बहिणीच्या खांडोळ्या करू. नंतर म्हणल्यावर समय बोलत होते इकून मी केला, अरे तसं करू नको. आज तिला सोन्याचा हांडा, तिला भुजंग आणला, भुजंग कापला, त्याच्या 4 खांडोळ्या करून सोन्याचं झालं. तिने 1 खांडोळी मोडले. घरात धान्य आणलं, वाडा बांधला. आणि समयला डमई बोलत होती की भाऊ तुला तर कापायला आलेला आहे, पण असं करू नको. खेजेवर माझं हे झालं. मी नाग भुजंग धरून कापल्याला होता,
ते जे खांडोळे 4 केलते ती सोन्याचे झाले. सोन्याचं झाल्यानंतर एक एक कांबीचा वाडा बांधला. एक एक कांबीचं धान्य आणून मी देवदेव केला. भावाची वाट पाहते. भाऊ हिना समयला समय बोलत होते तर त्यानं कवाड उघडून बहिणीचा गळा पाडला. गळा पडून माझे चुकलं म्हणून माफी मागितली. माफी मागितल्यानंतर ती बहीण भावंड एका ताटात जेवली. बघा कशी वाटली कथा सांगा. आदित्य रानूबाईची कथा ही का नाही? बघा कशी- रानूबाईची कथा. हा, आदित्य रानूबाईची कथा आहे बघा माता बहिणीनं. काही जर चुकलं तर माफ करा बघा, कारण थंड लय वाजायला लागली आईला. मी म्हणलं सांग बाई, सांग आदित्य रानूबाईची कथा. म्हणलं ऐकायची सगळ्याला. म्हणलं सांग तू. तुपाची वात लावली बघ बाई. जमते ना जाऊ. तुपाची वात आहे. पांडुरंगाची आरती म्हणायची. आ पांडुरंगाची आरती म्हणा आता. पांडुरंगाची म्हणू काय? हा, बरं म्हणते की पांडुरंगाची आरती म्हणते. नारायण महाराज की जय. सूर्यनारायण महाराज की जय. आई म्हणते पांडुरंगाची आरती म्हण. आवड ज्याची त्याला तर म्हणते. योग्य 28 विटेवारी उभा व मागे रुक्माई दिश दिव्य शोभा. कुंडलिकाच्या भेटी प्रब्रह्म आले गा. चरणी वाहे भीमा उदरली जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा. रुक्माई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जिवलं ग. जय देव जय देव. तुळशी माळा गळा कर ठेवणे कंठी. कासे पितांबर कस्तूर ललाटी. देव सुरवर नीतेच्या भेटी. गरुडा हनुमंत नमो कराती. जय देव जय देव जय पांडुरंगा. रुक्माई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जिवलगा. जय देव जय देव. आषाढी कार्तिकी भक्त जण येते ओ साधू जण येते. चंद्रभागेमध्ये स्नान जे करते. दर्शन येणा मात्र तर होय मुक्ती. केशवाशी नामदेव भव्य वाळती. जय देव जय देव जय पांडुरंगा. रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा. जय देव जय देव. बोला कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गणपती बाप्पा मोरिया. शंभो शिवशंकरा पार्वती पते. शिव हर 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 महादेव. गुरुदेव दत्त. अलम प्रभू महाराज की जय. अहो लय थंडी वाजायली इकडं. काय सुधारा नाही बघा. आता लय लवकर पूजा केलेली आहे बघा मी तर. त्याच्यामुळे थंडी लय. त्यानं काय बोलायचं सुद्धा कळा नाही इतकी थंड वाजायली इथं. सूर्यनारायण महाराज की जय.